मी पापी आहो असं म्हटल्यामध्ये, स्वीकार करण्यामध्ये आणि तसं आचरण करण्यामध्ये देवाची कृपा आहे. लूक अध्याय 18 मध्ये आपण वाचतो, 2 मनुष्य देवळामध्ये प्रार्थनेसाठी गेले. एक परुसी आणि एक जकातदार. परुष्याने अशा प्रकारे प्रार्थना केली, की मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. मी माझ्या कमाईतून दान देतो. मी इतर माणसासारखा लुबाडणारा नाही. मी व्यभिचारी नाही. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. सर्वसाधारणपणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा अशाच प्रकारे व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यासमोर आपण असं साबित करण्यासाठी प्रयत्न करतो, की मी दुसऱ्या माणसासारखा नाही. मी त्याच्यासारखा नाही. मी लुबाडणारा नाही. असं आपण दुसऱ्यासमोर आपण साबित करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बोलून दाखवतो. आणि कधी-कधी परमेश्वराकडे सुद्धा आपण प्रार्थना करताना अशा प्रकारे व्यवहार करतो, की मी एक उत्तम विश्वासू आहे, मी एक चांगला विश्वासू आहे. अशा प्रकारे आपण साबित करण्याचा प्रयत्न करतो शब्दाद्वारे किंवा व्यवहाराद्वारे. परंतु खरी कृपा, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या ह्या शुभवर्तमानामध्ये जकातदार आम्हाला शिकवत आहे. जकातदार प्रार्थना करताना म्हणाला, आपली नजरसुद्धा परमेश्वराकडे लावण्यासाठी तो धजला नाही. विनम्रता त्याने स्वीकार केली आणि विनम्रतेने मी पापी आहो असं समजून परमेश्वराकडे प्रार्थना केली. हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर. मी पापी आहो, मज पाप्यावर दया कर. प्रियजनो, जो पापी म्हणून जो स्वतःला स्वीकार करतो, तो खरोखर देवाची कृपा प्राप्त करतो. आम्ही स्वतःला पापी किंवा कमजोर असं मानण्यामध्ये आम्ही तयार होत नाही हे मानायला. आम्हाला असं म्हणणं आम्हाला आपला आत्मा म्हणू देत नाही. कारण आम्ही गर्वानं भरलेले आहोत. आम्ही स्वतःला मोठं समजून बसलेलो आहोत. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पापी आहो हे सर्वांना माहीत आहे. म्हणून मी पापी आहो असा आपण व्यवहार करूया, पाप स्वीकार करूया आणि देवासमोर आपण पापे कबूल करूया आणि देवाला सांगूया, देवा मी पापी आहो, मज पाप्यावर दया कर. देवा मज पाप्यावर दया कर, माझ्या कार्यावर दया कर, माझ्या व्यवहारावर दया कर, मला चांगले जीवन दे, असं आपण प्रार्थना करूया. जे काही आम्हाला अवगत झालेलं आहे त्याच्याविषयी आपण देवाला धन्यवाद देऊया. त्याच्याविषयी आपण बडाई किंवा मोठेपणा मानू नये, तर त्याच्याविषयी देवाला धन्यवाद देऊया आणि मी पापी आहो असं कबूल करून देवाकडे प्रार्थना करूया.